गीत भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव अनेकांचे कानी गुण दोष मना नानी तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव वेचिते वचन जरी राहे समाधान तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव येईवो ये रंगा येईवो येईवो ये रंगा येईवो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया निलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारूपित वामभागम पाणो महासायक चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि देवराजसेव्यमानपावनाघ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे मस्तक हे पायावरी हरि संका हरि वारकरी संतांच्या भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पंचम वेद पंचम पुरुषार्थाचे निर्माते
हे जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आपल्या संसाराची होळी करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा अत्यंत उत्तम गोड चिंतनीय अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठला प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू श्री तुकोबारायांनी तुम्हाला मला आपल्या सर्वांना भगवत प्राप्तीचे 5 उपाय सांगितलेले आहेत. जगद्गुरू तुकोबारायांकडे काही साधक गेले आणि त्यांनी भगवत प्राप्तीचे उपाय जगद्गुरू तुकोबारायांना विचारल्यानंतर जगद्गुरू तुकोबारायांनी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचे 5 उपाय या अभंगाच्या माध्यमातून सांगितलेत. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. कोणता उपाय सोपा आहे? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. भावनेने आपण सर्वांनी चित्त शुद्ध करून जर भगवंताचं गायन केलं तर महाराज म्हणतात तुम्हाला मला आपल्या सर्वांना भगवत प्राप्ती होईल. एक उपाय. दुसरा उपाय महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितला. महाराज म्हणतात, अनेकांचे कानी गुणदोष म्हणाने. अनेकांचे गुणदोष आपण त्या ठिकाणी कुणाचं ऐकून आपल्या ठिकाणी घेऊ नयेत किंवा आपल्या ठिकाणी तशा पद्धतीचा आग्रह धरू नये. महाराज म्हणतात अनेकांचे गुणदोष आपण त्या ठिकाणी ऐकून त्यावरती विश्वास ठेवू नये. अशा पद्धतीने जर आपण जीवनामध्ये जर क्रमणा केली तर महाराज म्हणतात तुम्हाला मला भगवत प्राप्ती होऊ शकते. जगद्गुरू तुकोबारायांनी आणखी एक उपाय सांगितला. महाराज म्हणतात तुम्ही मी आपण सर्वांनी जर संतांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेंगणं केलं, जर त्यांच्या शरणागतीमध्ये आपण गेलो, मस्तक ठेंगणा करी संतांच्या शरणागत जायचं असेल तर संतांना जर तुम्ही मी आपण सर्वजण गेलो तर जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात तुम्हाला मला भगवत प्राप्ती होऊ शकते. जगद्गुरू तुकोबाराय आणखी एक उपाय तुम्हाला मला सांगतात. महाराज म्हणतात तुम्ही मी आपण सर्वांनी जर चांगले वचन जर त्या ठिकाणी बोलले, वेचिते वचन आपण सर्वांनी जर सुंदर बोललं की ज्या बोलण्यातून समोरच्याच्या मनामध्ये समाधान प्राप्त होईल अशा पद्धतीची वाणी जर आपण ठेवली तर तुकोबाराय म्हणतात तुम्हाला मला भगवत प्राप्ती होईल. आणि सर्वात शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी आणखी अगदी सोपा तुम्हाला मला आपल्या सर्वांना अगदी सोपा अशा पद्धतीचा उपाय सांगितला. महाराज म्हणतात तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. फार नाही झाला तरी थोडा तरी परोपकार आपण जर जीवनामध्ये केला तर तुकोबाराय म्हणतात तुम्हाला मला आपल्या सर्वांना भगवत प्राप्ती होईल. एकूण भगवत प्राप्तीचे 5 उपाय सांगणारा गोड अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठला प्रस्तुत अभंगावरती निरूपण करण्या अगोदर अल्पसहा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. त्या नियमाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या वद्य एकादशीला आपल्या संत सेवाधाम वारकरी गुरुकुल या ठिकाणी ससेगानले वस्ती वांबुरी पंचकृषी या ठिकाणी चालू असणारा हा नित्यनेम आणि या नित्यनेमामध्ये आजची सफला एकादशी आजच्या दिवशीची कीर्तनरूपी सेवा संपूर्ण आयोजक नियोजकांच्या वतीने माझ्यापर्यंत प्राप्त झालेली आहे. पहा, आता परिहार द्यायचं म्हटल्यानंतर तशाच पद्धतीने द्यावा लागेल की नाही. आयोजक जरी मी असलो तरी आयोजकांच्या वतीने माझ्यापर्यंत आला असं म्हणावं लागेल. आणि म्हणून आजची कीर्तनरूपी सेवा सर्वांच्या वतीने माझ्यापर्यंत प्राप्त झालेली आपल्या संस्थेवरती गेल्या 4 वर्षापासून सुंदर अशा पद्धतीचा हा उपक्रम सुरू आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य एकादशीला कीर्तन होतं आणि त्या नियमाप्रमाणे याही महिन्यामध्ये वद्य एकादशीला कीर्तन महोत्सव आहे. ज्यांची या ठिकाणी महाप्रसादाची म्हणजे फराळाची पंगत आहे ते वैकुंठवासी दादा चंद्रभान पाटील ढोकणे. तशाच पद्धतीने गंगा भागीरथी चंद्रकला दादा पाटील ढोकणे या दोघांच्याही उभयतांच्या पुण्यस्मरणार्थ आमचे परमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण महेश दादा पाटील ढोकणे यांच्या माध्यमातून आजची फराळाची पंगत आहे आणि सुंदर नियोजन त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नाहीतर प्रत्येक एकादशीला आपण आपल्या आतमध्ये संस्थेमध्ये कीर्तन करतो, परंतु ते म्हटले जयराम भाऊ सर्व मंडळी मोकळ होलचे सर्वजण आले होते आणि ते म्हटले की आपण या ठिकाणी आपलं जर हे पटांगण मोकळं असेल तर या ठिकाणी कीर्तन करत जाऊ. वास्तविक थंडी पडलेली आहे, आतमध्ये थोडासा आपल्याला उपयोग झाला असता, परंतु निश्चित पद्धतीने पटांगणाचा उपयोग तरी कधी करायचा. आणि म्हणून आज बाहेर कीर्तन त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि बाहेरच्या पटांगणात माझं हे प्रथमच कीर्तन आहे. इथं अनेक जण कीर्तन करून गेले, परंतु मी म्हणायचो मी इथेच राहतो, परंतु माझं कीर्तन कधी या ठिकाणी होईल या अनुषंगाने या ठिकाणी कीर्तन करण्याचा हा योग मला प्राप्त झालेला आहे. सुंदर नियोजन त्यांनी केलेलं आहे. माईक सिस्टीम आपल्या परिसराचं वैभव आदरणीय महेंद्रदादा ठाणगे यांची आहे. तशाच पद्धतीने कीर्तनरूपी सेवेकरता उपस्थित गायनाचार्य की ज्यांची महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य शुभम महाराज बनकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तशाच पद्धतीने आपल्याकडे नेहमी येणारे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आदरणीय गणेशजी महाराज गीते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या परिसराचं वैभव आदरणीय सचिन महाराज मोरे उपस्थित आहेत. आपल्या परिसरातील आदरणीय गणेश महाराज कदम उपस्थित आहेत.
आपल्या परिसरातील आदरणीय मृदंगाचार्य शुभम महाराज मोर या ठिकाणी उपस्थित आहेत. साईनाथ महाराज गडाख आहेत, योगेश महाराज कदम आहेत, संस्थेतले सर्व विद्यार्थी आहेत ज्यांनी खूप सुंदर अशा पद्धतीचा मृदंग वाजवला. हे दोघंही आपल्या संस्थेचे विद्यार्थी आहेत. आपण पाहिलं किती सुंदर अशा पद्धतीचं वादन आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांचं नवीनच नाव होत आहे. आता अलीकडे चक्रधार वाजवावं लागतात आणि तिहाई वाजवावं लागती, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी थोडंसं वाजवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून सुंदर दोघांची तयारी या ठिकाणी. नकुल महाराज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होत आहेत, गुरुवर्य महाराजांच्या समवेत कीर्तनाला जात असतात. तशाच पद्धतीने रणजित महाराजही सुंदर पद्धतीने लग्गीचा त्यांचाही हात आहे, सुंदर त्यांचंही वादन आहे, त्यांनाही धन्यवाद आहेत. आपण सर्व देवरूप श्रोतवृंद, त्यामध्ये आदरणीय कीर्तनकार नेहमी आपल्या संस्थेवरती येत असतात. कृष्णा महाराज जिरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, आप्पा आहेत, परिसरातील सर्व भाविक भक्त या ठिकाणी आहेत. कुणाचाही नामोल्लेख या ठिकाणी करत नाही. ससे गाणले वस्ती मोकळ होल ब्राह्मणी पंचक्रोशीतील सर्वच आदरणीय भजनी मंडळ आणि सर्व आदरणीय भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि थंडीही खूप आहे. उपाय तर 5 आहेत, परंतु थंडीचा एकही उपाय या अभंगामध्ये नाही. सर्व उपाय कशाचे आहेत? भगवत प्राप्तीचे आहेत. आणि म्हणून निश्चित पद्धतीने तुम्ही म्हणाल महाराजांनी अभंगही 6 चरणाचा घेतला. आता एका अभंगाला 15 मिनिट जरी म्हटलं तरी किती मिनिटं लागतील? बोला महाराज, 1.5 तास लागेल. 5-5, 10-10 मिनिटात आपण निश्चित चिंतन करणार आहोत. संपूर्ण अभंग सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. पहा, अभंग सोडवण्याचे 2 उपाय असतात. एक तर अभंग सोडूनच दिला पाहिजे, नाहीतर अभंग सोडवला पाहिजे. असे काही त्या ठिकाणी कीर्तनकारांची सांगण्याची कला असते. परंतु मला जसं जमल तशा पद्धतीने मी कीर्तन करणार. आता हे घरचंच कीर्तन आहे. आपणही सर्व मंडळी नेहमी मला पाहणारे आहेत, कीर्तन ऐकणारे आहात आणि म्हणून सुंदर अशा पद्धतीचं नियोजन सर्वांनी केलेलं आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि तुम्हाला मला आपल्या सर्वांना भगवत प्राप्तीचे 5 उपाय जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगात सांगितलेले. पहा, जगद्गुरु तुकोबारायांकडे काही साधक गेले आणि त्यांनी भगवत प्राप्तीचे उपाय म्हणजे देव आम्हाला कसा प्राप्त होईल अशा पद्धतीचे काही उपाय जगद्गुरु तुकोबारायांकडे विचारलेले. पहा, प्रश्न विचारणारे जगामध्ये काय प्रश्न विचारतील हे सांगता येत नाही. प्रश्न विचारणारा हा तो स्वतंत्र अशा पद्धतीने असतो, त्याच्या ठिकाणी स्वातंत्र्य असतो, तो काहीही विचारू शकतो. पहा, काही जण गेल्यानंतर मला असं वाटतं प्रपंचातलं विचारतात, काही जण गेल्यानंतर परमार्थातलं विचारतात. प्रत्येकाचा जसा काही त्या ठिकाणी स्थितीचा भाव असेल तशा पद्धतीने समोर विचारलं जातं. जो पामर वर्गामध्ये आहे तो मला असं वाटतं पामर या वर्गामध्येच विचारतो. जो विषयी आहे तो संसारातीलच विचारतो. जे जिज्ञासू आहेत ते मात्र भगवान परमात्मा कसा प्राप्त होईल हे विचारतात. आणि म्हणून सुंदर पद्धतीने या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांकडे काही साधक गेले आणि त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांना भगवान परमात्मा कसा प्राप्त होईल अशा पद्धतीचे प्रश्न विचारले. हा प्रश्न विचारतात, आम्हालाही प्रश्न विचारतात. कीर्तनकार म्हटल्यानंतर अनेक गोष्टींना सामोरं आम्हाला जावं लागतं. एखाद्या ठिकाणी बसल्यानंतर अनेक जण त्या ठिकाणी व्यवहार चतुर माणसं येत असतात. आता आम्ही व्यवहारात तेवढे चतुर नसतो, कारण आम्ही नवीनच संस्थेमधून बाहेर आलेलो असतो आणि हे बाहेर मला असं वाटतं व्यवहारामध्ये चातुर्य प्रवीण अशा पद्धतीचे असतात आणि ते आम्हाला मग प्रश्न विचारत असतात. ते म्हणतात, महाराज श्रावणबाळाच्या आईवडिलांचं नाव काय होतं, रावणाच्या आईवडिलांचं नाव काय होतं. अशा पद्धतीचे प्रश्न विचारल्यानंतर मला असं वाटतं त्यांनाही देव प्राप्त होणार नाही किंवा ज्यांना विचारलं त्यांनाही त्याचा काही फायदा नाही. जे विचारायचं ते विचारलं पाहिजे. पामर जो असतो, मूर्ख जो असतो, त्याच्या शंका आणि कुशंका प्रश्नसुद्धा मूर्खासारखेच असतात. मी सांगितलं मागच्या वेळेस की एक भाविक जो होता त्याने महाराजांना प्रश्न विचारला की महाराज त्या नारदाची शेंडी उभी का आहे. मला असं वाटतं ती उभी असो, झोपलेली असतो, कशी जरी असली तरी आपल्याला त्यापासून काही त्रास नाही. नारदाची शेंडीच का उभी आहे, वेगवेगळे प्रश्न मी मागच्या कीर्तनामध्ये त्या ठिकाणी निश्चित सांगितलं की एक मावशी त्या ठिकाणी कीर्तनकार महाराजांकडे गेली आणि तिने विचारलं, महाराज मलिद्याचं डोकं खिचडीला चालेल का. मलिद्याचं डोकं खिचडीला चालेल का म्हणजे शुक्रवारी तिने पीरबाबाला मलिदा केलेला होता आणि एकादशीच्या दिवशी मग तेच डोकं चालेल म्हणजे पुन्हा स्नान करावं लागेल की तशाच पद्धतीने खिचडी परतली तरी चालेल असा तिचा मुद्दा होता. परंतु कीर्तनकार महाराजांनी इकडे घरी येऊन खूप अभ्यास केला, खूप पुस्तकं वाचले, जेवढे ग्रंथ त्यांच्याकडे होते तेवढे सर्व पाहिले, परंतु काय त्याचा अर्थ सापडायला तयार. असे प्रश्न विचारला जातात. प्रश्न विचारणारा स्वातंत्र्यात असतो महाराज, परंतु उत्तर द्यावं लागतं, सामोरं तर जावं लागतं. आमच्यासारख्यांना तर काहीतरी सांगून त्या ठिकाणी वेळ मारून न्यावी लागते, नाहीतर समोरचा म्हणतो तुम्ही कशाचे महाराज, पहिले खरे महाराज होते. मला असं वाटतं पहिले खरेच होते, परंतु आत्ताचे फार काही खोटे आहेत असा त्याचा मुद्दा नाही. जगद्गुरु तुकोबारायांकडे काही भाविक गेले, काही साधक गेले की ज्यांना भगवत प्राप्तीची इच्छा आहे. पहा, या जगामध्ये भगवंताच्या प्राप्तीची इच्छा असणारे विरळे असे काही माणसं या जगामध्ये आहेत. विरळा ऐसा कोणी तुका त्यासी
जिज्ञासू अवस्था अंगामध्ये धारण करणं, जिज्ञासू अवस्था स्वतःच्या ठिकाणी घेतलेले काहीच माणसं या जगामध्ये असतात की ज्यांना मला असं वाटतं भगवत प्राप्तीची इच्छा असते. जगद्गुरु तुकोबाराय त्यांचं वर्णन करताना किंवा स्वतःच्या ठिकाणी ती स्थिती घेऊन महाराज म्हणतात, कै ऐसी दशा येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा धुरता चित्त पांडुरंगा धुरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कै ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. पांडुरंगाकरिता माझं चित्त कधी झुरेल, अशा पद्धतीची जगद्गुरु तुकोबारायांची भाषा आहे. तुमचं माझं आपल्या सर्वांचं चित्त भगवंताकरता कधी झुरतं का? आपल्या सर्वांना असं कधी वाटतं का की मला भगवान परमात्मा प्राप्त झाला पाहिजे? शबरीचं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. शबरीचा विवाह ठरलेला होता. विवाहाच्या आदल्या दिवशी शबरी आपल्या असणाऱ्या राजमहालावरती गेली. मागच्या बाजूला पाहिलं तिने तर सर्व पशुपश्वादिक बांधलेले होते. कशाकरिता बांधले होते असं सैनिकांना विचारल्यानंतर सैनिकाने सांगितलं, उद्या तुझं लग्न आहे आणि येणाऱ्या पाहुण्यांची मेजवानी म्हणून हे सर्व आजच आणून ठेवलेले. शबरीच्या मनामध्ये विचार आला, माझ्या एकटीच्या लग्नाकरिता एवढ्यांचं जर बळी जाणार असेल, एवढे जर मारले जाणार असतील तर मला लग्न करायचं. जिज्ञासू अवस्था तिच्या ठिकाणी प्राप्त झाली. ती निघाली महाराज. ती म्हटली, मला विवाह करायचं नाही, भगवत प्राप्तीच करायची, भगवान परमात्माच प्राप्त करून घ्यायचा. घेऊन निघाली. रामायण असं सांगतं, रस्त्यामध्ये जात असताना सैनिकांचा पाठलाग चालू आहे, कारण ती राजकन्या आहे. समजलं की पळून गेली. रात्री त्या ठिकाणी सापडण्याचा प्रयत्न करतात. सैनिक आजूबाजूने जातात. ती शबरी कोणत्या तरी झाडाचा आश्रय घेते. असं सांगितलं जातं की एक मेलेला उंट पडलेला आहे आणि त्या मेलेल्या उंटाच्या असणाऱ्या त्या कातल्याच्या खाली शबरी जाते. मेलेल्या उंटामध्ये इतक्या दुर्गंधीमध्ये राहते आणि सैनिक जवळून त्या ठिकाणी फेरी मारत असतात. रात्र काढते. मला असं वाटतं ही जी अवस्था आहे, तो जो काही भाव आहे तो भगवत प्राप्तीचा भाव आहे. अशी जिज्ञासू अवस्था प्रत्येकाच्या ठिकाणी येत नाही. अशी जिज्ञासू अवस्था प्राप्त असणारे काही साधक तुकोबारायांकडे जातात आणि महाराजांना विचारतात की महाराज, आम्हाला भगवत प्राप्तीचे काही उपाय अशा पद्धतीने सांगा आणि अगदी सोपे अशा पद्धतीचे उपाय सांगा. कारण अवघड उपाय आम्ही त्या ठिकाणी अनेक ऐकत आलेलो. योग मार्ग कसा आहे? अवघड आहे. कर्म मार्ग कसा आहे? अत्यंत अवघड आहे. योगाची या वाटा जे निघाले गा सुवटा, तया दुःखाचा चिवाटा भागाला. निश्चित पद्धतीने योग मार्गाने तुम्ही मी गेलो तर अवघड आहे, अत्यंत अवघड आहे. योग म्हणजे तुम्हाला मला फक्त प्राणायाम माहिती आहे. आपण रामदेव बाबांना टी व्हीवरती पाहतो आणि रामदेव बाबा त्या ठिकाणी त्या टी व्हीमध्ये मला असं वाटतं ते पोट फिरवतात. तुम्ही पहा त्यांना पोट फिरवताना. कपालभाती अशी करतात की मला असं वाटतंय भारतामध्ये काहीच माणसं असतील त्यांच्यासारखे ते पोट जे काही आहे कपालभातीमध्ये फिरवतात. खूप प्राणायामामध्ये. प्राणायाम हा मला असं वाटतंय योगाचा काहीसा थोडासा भाग आहे. संपूर्ण योग जर तुम्ही मी पाहायला गेलो तर अत्यंत कठीण अशा पद्धतीचा आहे. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, शरीर शोषण, प्राण निरोधन, मनोजय हटयोग, गुदपीडन कुंडलिनी, कलिमल दलभंग, ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडून करीव वनभंग, ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षुदंग. अत्यंत अवघड. मला म्हणायला जर एवढं अवघड गेलं, आठवून जर मला म्हणावं लागतं, मी 10-12 वर्षापूर्वी पाठ केलं आणि कायम वाचतो, तरी मला जर बोलायला अवघड जात असेल तर तो योग करायला किती अवघड असेल. विठ्ठल योग मार्ग अत्यंत कठीण आहे. योगाच्या मार्गाने तुम्ही मी जाऊ शकत नाही. तदनंतर तुम्हाला मला आपल्या सर्वांना कर्म मार्ग आहेत महाराज. कर्म मार्ग अत्यंत क्लिष्ट आहे. आपण पिंडदान करतो ते काय आहे? कर्म आहे. ब्राह्मण सांगत असतात की त्या ठिकाणी पाणी घ्या, सोडा, अंगठ्याने सोडा, हे करा ते करा. मला असं वाटतं त्यामध्ये फार मोठी चूक होण्याची शक्यता असते. कारण कर्म हे कसं असतं? सूक्ष्म अशा पद्धतीने असतं. आणि म्हणून कर्म करत असताना असं सांगितलं जातं की ज्या वेळेला सकाळच्या वेळेला ते ब्राह्मण सूर्याला अर्घ्य देतात, त्यावेळेला जर पंचपळी पात्रातील त्या पळीने अधिक पाणी आलं तर दारू पिल्याचं, सुरापण केल्याचं पाप लागतं. अगदी मोहर एवढं ते पाणी आलं पाहिजे. सुंदर अशा पद्धतीची संपूर्ण विधी झाली पाहिजे, तरच मग त्याला त्याचं फळ प्राप्त होतं. आणि म्हणून कर्ममार्ग सुद्धा कसा आहे? अत्यंत क्लिष्ट आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अवघ्या वाटा
झाल्या क्षीण कली न घडे दर्शन. निश्चित पद्धतीने उचित विधी विधान न कळे आणि महाराज म्हणतात न घडे, कळतही नाही आणि घडतही नाही. त्याच्यामुळे काय सोपा आहे तर भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. भक्ती सोपी आहेत महाराज, अत्यंत सोपा उपाय म्हणजे भक्तीच आहे. तुम्ही मी आपण सर्वांनी काय केली पाहिजे तर भक्ती केली पाहिजे. भगवान परमात्म्याची भक्ती, भक्ती मार्ग जो आहे अत्यंत सोपा आहे. न लगे आंघोळी तोंड धुवावे, आंघोळी करावं लागत नाही, तोंडही धुवावं लागत नाही. म्हणजे धुतलं तर चालतं, परंतु नाही तर काही जण म्हणतील बरं झालं थंडीचे उपाय महाराजांनी असेच सांगितले. हा म्हणजे धुतलं तर चालतं, ब्रश केला सुंदर राहिलं तर चालतं, परंतु तुकोबाराय म्हणतात नाहीच केलं तर तू तसाही रामकृष्ण म्हटलं तरी काही अडचण. काळवेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष पाही. दोन्ही पक्ष म्हणजे कोणते, आता जास्त पक्ष आहेत, दोन असते तर सांगितले असते कोणते. म्हणजे पितृपक्ष आणि मातृपक्ष दोन्ही पक्षांचा उद्धार होतो. आणि म्हणून आपण सर्वांनी भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्हाला जर भगवंत पाहिजे असेल तर तुम्ही भावनेने त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं भजन करा, चित्त शुद्ध ठेवा. याचंच वर्णन महाराज अभंगाच्या प्रथम चरणात भावे गावे गीता, भावे गावे गीता, भावे गावे गीता हो, भावे गावे गीता, 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 भावे गावे गीता हो, भावे गावे गीता, भावे गावे गीता, भावे गावे गीता, भावे गावे गीता, शुद्ध करून या चित्त. सुंदर टाळी वाजवा सर्वांनी. सचिन महाराज जरी आपल्या परिसराचा वैभव असले तरी सुंदर गायन महाराजांचं आहे. सुंदर, एवढ्या दिग्गज गायकांच्या मध्ये महाराज सुद्धा सुंदर म्हणतात. आणि म्हणून भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्हाला जर भगवंत पाहिजे तर तुम्ही मी आपण सर्वांनी भावनेने शुद्ध चित्ताने त्या भगवंताचं काय केलं पाहिजे तर भजन केलं पाहिजे. भावे गावे गीत. भावना ही फार महत्त्वाची असते. तुम्ही मी आपण ज्या क्षेत्रामध्ये आहे भक्ती क्षेत्रामध्ये त्याला भावविश्व म्हणतात. त्याला काय म्हणतात, भावविश्व म्हणतात. काही जण इथे येऊन त्या ठिकाणी तर्क करतात की हे कसं, ते कसं, ते कसं, ते कसं, हे असं कसं होऊ शकतं, ते तसं कसं होऊ शकतं. मला असं वाटतं हे प्रपंचामध्ये करता येतं आपल्याला, परंतु परमार्थ करायचं म्हटल्यानंतर भावनाच ठेवावी लागते. ते म्हणतात महाराज जर जगामध्ये देव आहे तर तो का दिसत नाही, अशा पद्धतीचा तर्क करून चालत नाही. हवा डोळ्याला दिसते का, मग नाही का. जो नाही म्हणत असेल त्याने काही क्षणभर, मला असं वाटतं काही मिनिटभर आपलं नाक दाबून धरावं. निश्चित भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय राहणार. हवा नाही मग दिसत नाही म्हणजे नाही का. तुम्हाला मला आपल्या सर्वांना सुख दुःख दिसत नाहीत म्हणजे नाही का. तुम्हाला मला नातेगोते दिसत नाहीत म्हणजे नाही का. आपण ते मानणार नाही का. आपल्याला ते मानावंच लागेल. तशा पद्धतीने तुम्हाला मला भगवान परमात्मा मानावंच लागेल. भावविश्व आहे. परमार्थामध्ये भावना महत्त्वाची. ज्या माणसाच्या लवकर डोळ्यामध्ये पाणी येतं मला असं वाटतं तो माणूस भावनिक असतो.
आणि माणसाने भावनिक असलं पाहिजे. निष्ठुर असू नये, त्याने क्रूर असू नये. निष्ठुर आणि क्रूरता ही माणसाचे लक्षणं नाही. निष्ठुर आणि क्रूरता ही मला असं वाटतं व्याघ्रसिंहांच्या ठिकाणी आहे आणि ते त्यांनीच करावं. आपण मृदूच असावं. नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. आपण नम्र असावं. आणि म्हणून ही भावना जी आहे ही फार महत्त्वाची. भाव म्हणजे काय हो? भाव म्हणजे काय? भावना कशाला म्हणतात? नेमकं भाव म्हणजे काय? तर पहा, जेवणामध्ये जसं मीठ असावं लागतं, त्याशिवाय जेवण व्यवस्थित होत नाही, तशाच पद्धतीने परमार्थामध्ये भाव असावा लागतो, त्याशिवाय त्या परमार्थाला काहीही अर्थ. जेवण सुंदर पद्धतीने केलं परंतु जर त्यात मीठच टाकलं नाही तर काही त्याला अर्थ राहत नाही. दृष्टांत सांगतो, लक्षपूर्वक ऐका. भगवान श्रीकृष्ण परमात्मा, रुक्मिणी आईसाहेब, सत्यभामा माता सर्वजण निवांत बसलेत. प्रपंच संसार म्हटल्यानंतर कुटुंबासोबत वेळ घालवावा लागतो. मग तो भगवान परमात्मा असू द्यात, ते संत महात्मे असू द्यात, कुणीही या सृष्टीचक्रातील व्यक्ती असू द्या, त्याला त्याच्या संसाराला योग्य न्याय द्यावा लागतो. त्याला स्वधर्म म्हणतात, तो त्याला करावाच लागतो. तो किती जरी मला असं वाटतं त्यागी असला, त्याच्या मनामध्ये किती जरी त्याग असला, तरी निश्चित त्याला प्रत्येकाचं कर्तव्य कर्म त्या ठिकाणी करावं लागतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अखिल कोटी ब्रह्मांड नायक आहे. तसं भगवंताच्या जर मला असं वाटतं स्वरूपाचा विचार केला तर त्याच्या ठिकाणी हा संसार प्रपंचच मुळात संभवत नाही. आणि म्हणून ज्या वेळेला भगवान परमात्मा प्रपंचामध्ये बसलेत, रुक्मिणी आई साहेब आहेत, सत्यभामा माता आहे. सत्यभामा माता त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला प्रश्न करते की हे भगवंता, हे श्रीकृष्ण परमात्मा, तुम्हाला मी किती आवडते, तुम्हाला मी किती आवडते. असं म्हटल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतात, तू मला साखरेसारखी आवडते. रुक्मिणी आई साहेब विचारतात की मी तुम्हाला किती आवडते. त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात, तू मला मिठासारखी आवडते. आता साखरेसारखी म्हटल्यानंतर ती सत्यभामा काय झाली, खुश झाली. काही माणसं कशातही खुश होतात, कशात खुश होतील काही सांगता येत. आपण जर म्हटलं वा काय तुम्ही सुंदर अशा पद्धतीने दिसता, त्याला असं वाटतं मी खरंच दिसतोय आणि म्हणून तो खुश होतो. तशा पद्धतीने सत्यभामा खुश झाली. गुरुवर्य महाराज त्यांच्या अधिकाराने म्हणत असतात की सत्यभामा थोडीशी वेळसरच होती, वेळीच होती म्हणे थोडी सत्यभामा. पहा, काही माणसं त्या ठिकाणी काही प्रश्न विचारतात, समय कळत नाही, परंतु सत्यभामेला भगवान परमात्मा म्हणतात की तू साखरेसारखी आवडते. रुक्मिणी नाराज झाली, तिला वाटलं मी मिठासारखी आवडते. दुसऱ्या दिवशीचा प्रसंग असा आहे की त्यांच्या घरी कुंती मातेचं आगमन झालं. म्हणजे कुंती ही भगवान परमात्म्याची कोण आहे, आत्या आहे, पांडवांची आई आहे. कुंती मातेचं आगमन झालेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की रुक्मिणी आईसाहेबांना आपल्या घरी कुंती आईसाहेबांचं, कुंत्या आत्यांचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. निश्चित पद्धतीने आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. घरामध्ये किती जरी दुखवटा असला, किती जरी काही जरी ताणलेलं असलं, तरी मला असं वाटतं पाहुणे आल्यानंतर तरी कमीत कमी सर्वांनी हसत मुखाने सामोरं गेलंच पाहिजे. परंतु काही जण पाहुणे आल्यानंतर सर्व समोर काढतात. पाहुण्यांना समजलं पाहिजे की नेमकं काय होतं. परंतु भगवान परमात्मा म्हटले आता कुंतीच्या समोर हे काही दाखवायचं नाही. कुंती आईसाहेब आत्या आलेल्या आहेत, त्यांच्या समोर आपण त्या ठिकाणी सामोरं गेलं पाहिजे. रुक्मिणी आईसाहेब भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने स्वागत केलं, निवांत त्या ठिकाणी बसले आणि स्वयंपाक करायला भगवान परमात्म्याने त्या आचार्याला त्या ठिकाणी लावलेले. आचार्य स्वयंपाक करतो, सुंदर स्वयंपाक करतो, परंतु भगवंताने त्याच्या कानात सांगितलं की जेवणामध्ये मीठ टाकायचं नाही. संपूर्ण जेवण बिना मिठाचं त्याने त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. सर्वजण जेवणाकरता त्या ठिकाणी बसलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, सत्यभामा माता आहे, रुक्मिणी साहेब आहे, सर्वजण त्या ठिकाणी बसलेले आहेत. महाराज सर्वजण सुंदर पद्धतीने जेवणाकरता बसलेत. संपूर्ण पदार्थ वाढलेले आहेत. रुक्मिणी आईसाहेबांनी एक घास घेतल्यानंतर त्या म्हणतात की का रे, तुझ्या लक्षामध्ये राहिलं नाही का मीठ टाकलं नाही, अजिबात त्या जेवणाला काही चव त्या ठिकाणी नाही. असं म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात त्याला काय होतं, थोडीशी साखर घेऊन या आणि सर्वांना साखर वाढा. साखर म्हटल्यानंतर रुक्मिणी आईसाहेब म्हणतात त्याला काही साखर टाकून जमतं का, त्याला काय टाकावं लागेल, मिठच टाकावं लागेल. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात तुझ्या आणखी काही लक्षात आलं नाही का. रुक्मिणी आईसाहेब म्हणतात हो, माझ्या थोडं आता लक्षात आलेलं नाही. काही माणसांच्या लवकर लक्षात येतं, काहींच्या कीर्तन संपलेलं होतं, काहींच्या सप्ताह संपल्यानंतर. काल्याच्या पंक्तीत ते म्हणतात हो, त्या महाराजांनी खूप सुंदर सांगितलं. अरे ते महाराज घरी जाऊन 8 दिवस झाले, ते गेले वृंदावनला. काहींच्या लवकर लक्षात येतं. रुक्मिणी आईसाहेबांच्या लक्षामध्ये आलं. महाराज त्या म्हटल्या की निश्चित पद्धतीने तुम्ही सांगितलेलं ते योग्यच आहे. मी तुम्हाला मिठाप्रमाणे आवडते. म्हणजे जेवणात जसं मीठ महत्त्वाचं आहे, तसंच परमार्थामध्ये काय महत्त्वाचं आहे, भाव महत्त्वाचा आहे. ज्याच्या अंतःकरणात भाव नाही ना, त्याला भगवंत प्राप्त होऊ शकत नाही. भावना असली पाहिजे, भाव विश्वात आपण जगलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात, भावे गावे. आपण सर्वांनी काय करावं, गायन करावं, सुंदर गायन करावं.
जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नेणे गाणे कंठ नाही हा सुस्वर. आमच्या ठिकाणी काही कंठ नाही, आमच्या ठिकाणी काही स्वर नाही, आम्हाला काही ताल माहिती नाहीत, आम्हाला त्या ठिकाणी फार मोठी त्यातली काही साधना नाही, परंतु निश्चित पद्धतीने आम्ही मात्र भगवंताची भक्ती म्हणून त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, गायन केलं पाहिजे. गिरिधर नान तो भावन का भूम, गिरिधर नान तो भावन का भूम, गिरिधर नान सुंदर टाळी वाजवली पाहिजे, कारण किती सुंदर, किती समर्पक प्रमाण महाराजांनी या ठिकाणी दिलं. गिरीधार लाल तो भावका भुका, राग कला नाही जानत तुका, क्या गाऊ कोई सुनने वाला. हिंदी प्रमाण महाराजांनी या ठिकाणी दिलं. सुंदर समर्पक अशा पद्धतीचं प्रमाण आदरणीय शुभम महाराजांनी दिलं. खूप खूप धन्यवाद आहेत. कीर्तनाला मला असं वाटतं अशी जर साथ असेल, किती जरी थंडी असेल तर कितीही वेळ आपण त्या ठिकाणी बसू शकतो, है की नाही. असं म्हणले थोडंसं बरं वाटतं. हां, खूप सुंदर समर्पक प्रमाण दिलं. मी तेच सांगत होतो की भाव नसेल तर त्या गायनाला काहीही किंमत त्या ठिकाणी नाही. तानसेनची गुरु होते स्वामी हरिदास, आपल्या सर्वांना माहिती आहे. वृंदावनामध्ये निधिवनामध्ये राहत होते. तानसेनचं गायन एवढं सुंदर होतं. महाराज तानसेनने जर दीपचंदी राग जर गायला तर त्या दरबारातले सर्व दिवे लागायचे. काय लागायचे? दिवे लागायचे. मला असं वाटते काहींनी गायन केले व लागलेले दिवे विसतात. ते तानसेनचं गायन एवढं सुंदर, महाराज तो गायला लागला की संपूर्ण दरबारातले दिवे सुंदर पद्धतीने प्रज्वलित व्हायचे. त्याने जर मेघ मल्हार गायला, मेघ मल्हार नावाचा राग आहे, त्याने जर मेघ मल्हार नावाचा राग गायला तर मला असं वाटतंय तो मेघ पडायचा. सुंदर पद्धतीने त्याचं गायन होतं. एवढी मोठी प्रतिभा त्याच्या ठिकाणी. त्या अकबराच्या दरबारामध्ये जे काही त्या ठिकाणी नवरत्न होते त्यापैकी एक तानसेन होता. तो तानसेन एवढा सुंदर गायन करायचा. अकबर म्हटले, अरे तुझे श्रीगुरु किती सुंदर असतील, तुझे गुरुवारी किती छान असतील, तुला ज्यांनी शिकवलं त्यांना किती येत असेल. पहा, तानसेनजी म्हटले की माझे जे गुरु आहेत ते कुणाकरता गात नाही, ते फक्त भगवान परमात्म्याकरता गातात. ते म्हटले नाही, एकदा तू त्यांना दरबारामध्ये घेऊन ये, सुंदर पद्धतीचं त्यांची गायनाची मैफिल आपण ठेवू. तानसेन म्हटला की तुम्ही माझ्यासोबत येत असाल, आपण त्यांना त्या ठिकाणी निवेदन देऊन पाहू, आले तर आले. मग तानसेन आणि अकबर दोघेही त्या ठिकाणी वृंदावनात गेले. निधिवनामध्ये आपण सर्वजण जातो, त्या ठिकाणी ते स्वामी हरिदास राहायचे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या करिता गायन करायचे. खूप वेळ त्या ठिकाणी अकबर बसला, परंतु महाराजांची समाधी काय जायना, ते त्यांच्या गायनामध्ये तल्लीन झालेलेच माणसं मला असं वाटतंय भगवान परमात्म्याची प्राप्ती करू शकतात. आणि म्हणून स्वामी हरिदास सुंदर भगवान परमात्म्याच्या गायनामध्ये तल्लीन आहेत. अकबर खूप वेळ बसला, तानसेनासोबत बसलेला आहे. अकबराने विचारलं, महाराज तुम्ही याल का? त्यांनी स्पष्ट नकार दिला, मी काही तुझ्या दरबारामध्ये गाण्याकरता येऊ शकत नाही, कारण मी जे काही गातो ते भगवान परमात्म्याकरिता गातो. माणसाने गावं ते भगवान परमात्म्याकरता, माणसाने वाजवावं ते त्या भगवान परमात्म्याकरता, माणसाने कीर्तन करावं ते भगवान परमात्म्याकरता, या समाजाकरिता. मला असं वाटतंय त्यांना खुश करण्याकरता जर आपण वेगवेगळे काही जरी उपाय केले तरी आपणच संपत जाऊ. मला असं वाटतं ही संपूर्ण कीर्तन मर्यादा लक्षामध्ये ठेवून त्या भगवान परमात्म्याकरिता आपण काय केलं पाहिजे? कीर्तन केलं पाहिजे.
तशा पद्धतीने भावे गावे गायन करतात स्वामी हरिदास, परंतु कुणा करता? भगवंता करिता. आणि तुकोबाराय म्हणतात शुद्ध करून या चित्त. चित्त हे शुद्ध असलं पाहिजे. आपलं चित्त शुद्ध आहे का हो? जगद्गुरु तुकोबारायांचं चित्त काय होतं? चित्त शुद्ध अशा पद्धतीने होतं. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. महाराज भजन करायचे. आपल्या सर्वांकडे जगद्गुरु तुकोबारायांचा फोटो आहे. जगद्गुरु तुकोबाराय गाथा लिहित असतानाचा तो त्या ठिकाणी फोटो आहे. भंडाऱ्या डोंगरावरती भजन करतानाचा तो फोटो आहे. त्या ठिकाणी सर्प आहे, विंचू आहे. त्या फोटोमध्ये आपल्या सर्वांना सर्व दिसतं. मला असं वाटतंय सर्प विंचू आल्यानंतर आपण त्या ठिकाणी भजन गायन करू शकतो का? परंतु चित्त एवढं शुद्ध आहे जगद्गुरु तुकोबारायांचं की महाराजांवरती काहीही परिणाम होत नाही. चित्त शुद्ध अशा पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांचं आहे. महाराजांना एका शेतकऱ्याने बुजगावणं म्हणून आपल्या शेतामध्ये उभं केलं. आपल्या शेतामध्ये काय म्हणून उभा केलं? बुजगावणं म्हणून. तुकोबारायांना कुणी काही काम सांगितलं की तुकोबाराय त्या ठिकाणी ते काम करायचे. कुणी म्हटलं आमच्या त्या ठिकाणी धान्याचं रक्षण करा, त्या ठिकाणी करायचे. आपल्या शेताचं रक्षण करा, आपल्या शेतात पाणी भरा, जो जे काम सांगेल जगद्गुरु तुकोबाराय ते काम अशा पद्धतीने करायचे. पहा, सुंदर पद्धतीने बुजगावण्याच्या स्वरूपामध्ये असे महाराज उभे आहेत. सुंदर पद्धतीने जगद्गुरु तुकोबाराय बुजगावणं जसं उभं असतं तशा पद्धतीने उभे आहेत. पशु पक्षी येतात, पक्षी त्या ठिकाणी येतात, सुंदर चिमण्या येतात, जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावरती बसतात. तुम्हाला मला आपल्या सर्वांना बुजगावणं माहिती, शेतात उभं केलेलं असतं. पक्षी बसतात का त्याच्यावरती? बसतात का? निर्जीव असणाऱ्या बुजगावण्यावरती पक्षी बसत नाही, परंतु सजीव तुकोबारायांच्या अंगावरती बसतात. कारण महाराजांचं चित्त काय आहे? शुद्ध अशा पद्धतीचं आहे. दृष्टांत सांगतो, आपल्या सर्वांना माहिती, आपण ऐकलेलाही असेल. महाभारतातील दृष्टांत आहे. दुर्योधन हा धर्मराजाकडे जातो आणि धर्मराजाला विचारतो की माझं जे काही शरीर आहे ते वज्रदेही झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून मला मृत्यू प्राप्त होणार नाही, मी कधीही मरणार नाही. धर्मराजा हा विरोधी पार्टीचा आहे. धर्मराजाच्या विरोधातच दुर्योधनाचं काय आहे? युद्ध आहे. 5 पांडवापैकी सर्वात ज्येष्ठ जो आहे तो कोण आहे? धर्म आहे. तो धर्मराजा आहेत महाराज. तो धर्मराजा म्हणजे पुण्यवान आहे. त्याला धर्मराजा का म्हणतात? मूर्तिमंत तो धर्म जगत होता महाराज. मूर्तिमंत तो धर्म जगत होता. त्याच्याकडे पाहिल्यानंतरच पुण्य प्राप्त होतं. एवढा धर्मवान अशा पद्धतीचा तो राजा होता आणि म्हणून त्याला धर्मराजा असं म्हणत होते. दुर्योधन जाऊन असा प्रश्न विचारल्यानंतर ते सांगतात की तू तुझ्या मातोश्रीच्या समोर संपूर्ण वस्त्र काढून नग्न अवस्थेमध्ये जा. तुझ्याकडे डोळे भरून तुझ्या आईने पाहिल्यानंतर तुझं संपूर्ण शरीर काय होईल? वज्रदेही होईल. असं दुर्योधनाने ऐकलं. दुर्योधनाचाही विश्वास बसला. मला असं वाटतंय किती जरी दुष्ट असला तरी माणसानं असं जीवन जगावं की त्याच्यावरती त्या दुष्ट आणि दुर्जनाचा सुद्धा काय बसला पाहिजे? विश्वास बसला पाहिजे. धर्मराजाने सांगितल्यानंतर दुर्योधन निघालेला आहेत महाराज. परंतु भगवान परमात्म्याला असं वाटलं हा जर वज्रदेही झाला तर माझ्या भक्तांचं मग काय? मग तो भगवान परमात्मा लीलाधारीच आहेत महाराज. चतुरातो शिरोमणी. तो भगवान परमात्मा चतुर आहेत महाराज. चतुरांचा शिरोमणी अशा पद्धतीने आहे. आला एका माळीदादाचं रूप धारण करून, फुलं विकणाऱ्यांचं रूप धारण करून आलेला आहे. माळी त्या ठिकाणी फुलांच्या त्या ठिकाणी त्या पाटीमध्ये आहेत. दुर्योधनाला म्हणतात की कुठे चालला? त्यावेळेला दुर्योधन म्हणतो की काही नाही, धर्मराजाने मला माझ्या आईच्या समोर नग्न होऊन जाण्याचा सल्ला दिलेला आहे. मी जर तशा पद्धतीने गेलो तर निश्चित पद्धतीने मी वज्रदेही होईल. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ते म्हणतात अरे तू जर कुणाचंही ऐकून काही करायला लागला तर तुझ्या जीवनामध्ये संकट आल्याशिवाय राहणार नाही. तू असं काही करू नको. धर्मराजा काही झाला तर तुझा कोण आहे? विरोधकच आहे. तो सांगतोय तसं तू लगेच ऐकायला लागला, असं काही करू नको. कमीत कमी आईच्या समोर जायचं म्हटल्यानंतर कमरेला तरी काय बांध? फुलांची माळ बांध. मग भगवान परमात्म्याकडून त्या ठिकाणी दुर्योधनाने फुलांची माळ घेतली, कमरेला बांधलेली आहे आणि आईच्या समोर गांधारीच्या समोर गेलेला आहे. गांधारी पतिव्रता आहे महाराज. गांधारी ही जसा पती राहील तशा पद्धतीने राहते. पतीची या मता अनुसरवणी पतिव्रता. जी पतीच्या मताला अनुसरून राहते तिला पतिव्रता म्हणतात. गांधारी पतिव्रता आहे. आपला पती अंध आहे आणि म्हणून तिनेही आपल्या डोळ्यावरती पट्टी अशी बांधलेली आहे. गांधारीने ज्या वेळेला डोळे उघडले महाराज, पाहिलं दुर्योधनाला समोर, तर त्याने फुलांची माळ बांधलेली पाहिल्यानंतर गांधारी म्हणते की मध्ये रस्त्यामध्ये कोणी भेटलं होतं का? ते म्हणे कोण नाही, एक माळी दादा भेटला होता. गांधारी म्हणते तो माळी दादा नव्हता, तो कोण होता? भगवान श्रीकृष्ण परमात्मा होता. तुला तुझ्या भावाने योग्य सल्ला दिला, परंतु मध्ये भगवान परमात्म्याने भेटून तुझा काय केला? घात केला. आपल्या सर्वांना माहिती आहे महाभारतीय युद्धामध्ये त्याच्या मांडीवरती गदा बसून दुर्योधनाचा काय झाला? शेवट झाला. परंतु धर्मराजाने आपलं काम कसं केलं? योग्य केलं. याला काय म्हणतात? चित्त शुद्ध म्हणतात. आपण सर्वांनी शुद्ध चित्ताने जीवन जगलं पाहिजे. शत्रुमित्र भाव आपल्या ठिकाणी नसला पाहिजे. जसं संतांच्या ठिकाणी असतं चित्त जैसे गंगाजळ. संतांचं चित्त कसं असतं? गंगेच्या जलाप्रमाणे असतं. तसं आपलंही चित्त आपण शुद्ध ठेवावं आणि भावनेने भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं. पहा, जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये भावना शुद्ध आहे. छत्रपती शिवरायांचा जर आपण विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर
कल्याणला युद्ध झालं आणि कल्याणच्या सुभेदाराची ती सून संपूर्ण त्या ठिकाणी मावळ्यांनी घेऊन आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर तिला उभं केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात हा काय प्रकार आहे. त्यावेळेला ते मावळे त्या ठिकाणी सांगतात की काही नाही, ही कल्याणच्या सुभेदाराची सून आहे आणि तुम्हाला नजराण्यामध्ये आम्ही काय देत आहोत, भेट देत आहोत. जगात छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे राजे आहेत की त्यांच्या दरबारामध्ये स्त्री नाचलेली, नाहीतर या जगामध्ये अनेक राजे होऊन गेले की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपण पाहिलं तर जीवनाचा भोग घेतला आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे जगद्गुरु तुकोबा यांचे शिष्य असल्यामुळे परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ, जगद्गुरु तुकोबा यांचे ते शिष्य आहेत. महाराजांच्या कीर्तन महाराज छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबा यांच्या कीर्तनाला जात होते आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हटले त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे पाहून की तुझ्या इतकी जर सुंदर आमची आई असती तर मीही तुझ्या इतका सुंदर अशा पद्धतीने जन्माला आलो असतो. मला असं वाटतं हे चित्त काय आहे, शुद्ध आहे, विरोधकाची आहे. मला असं वाटतंय त्या संपूर्ण युद्धामध्ये तिला जिंकलेलं आहे, परंतु तरीही छत्रपती शिवाजी महाराज शुद्ध भावनेने तिचा स्वीकार करत नाही. आपणही सर्वांनी, मी सांगतोय काय, चित्त शुद्ध असलं पाहिजे आणि चित्त शुद्ध ठेवून आपण जर भावनेने भगवंताचं नामस्मरण केलं तर तो भगवान परमात्मा दूर नाही महाराज, तो भगवान परमात्मा लगेच प्राप्त होतो. जसं शबरीने केलं, आपल्या श्रीगुरु महाराजांवरती विश्वास ठेवला आणि निश्चित पद्धतीने मी जर भगवान परमात्म्याचं भजन केलं तर एक दिवस तुम्हाला भेट देण्याकरता येईल अशी भूमिका ठेवली. निश्चित भगवान श्रीरामचंद्र भेट देण्याकरता आले. आपण तेवढा विश्वास ठेवतो का शुद्ध चित्ताने? आपण तेवढं चित्त शुद्ध ठेवत नाही आणि तेवढा विश्वास ठेवत नाही. आणि म्हणून भावना शुद्ध ठेवून आपण सर्वांनी चित्त शुद्ध ठेवून भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुम्ही मी आपण सर्वांनी भावे गावे गीत शुद्ध करूनिया चित्त तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय, अत्यंत सोपा हा अशा पद्धतीचा उपाय आहे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात हा उपाय जर अवघड वाटत असेल तर मी तुला आणखी एक उपाय सांगतो. तो उपाय जगद्गुरु तुकोबा निवडलेल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये अनेकांचे कानी गुणदोष म्हणा नानी. सर्वांनी टाळी वाजवा म्हणजे महाराजांचा सन्मान त्या ठिकाणी होतोय. खूप सुंदर अशा पद्धतीने महाराजांनी प्रमाण दिलं. अनेकांचे कानी गुणदोष म्हणा नानी. अनेकांचे कानी, आपण सर्वांनी अनेक जण काय आपल्या कानात सांगतात त्यावरून त्यांचे अनेकांचे गुणदोष आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी घेऊ नयेत महाराज. दुसऱ्याचं ऐकत असताना पहा, एक सुंदर म्हण आपण नेहमी ऐकतो, ऐकावे जनाचे करावे मनाचे. परंतु मनाचंही किती करायचं तो आणखी त्या ठिकाणी मुद्दा आहे. नाहीतर मनोमार्गी गेला तशा पद्धतीचा भाव नाही झाला पाहिजे. फक्त दुसऱ्याचं त्या ठिकाणी किती ऐकावं हा मुद्दा आहे. आपल्याला रामायणातील दृष्टांत माहिती आहे. मंथरा कैकेयीला त्या ठिकाणी
तिच्या कानामध्ये विष घालते. मला असं वाटतं विष घालते म्हणजे जेवणात घालते तसं नाही, कानात सुद्धा एक विष घातलं जाते. मला असं वाटतं ज्या ठिकाणी एकोपा आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीची भूमिका केली जाते. परंतु मला असं वाटतंय कैकेयीने ते जर ऐकलं नसतं तर पुढे रामायण घडलं नसतं. भरताला गादी आणि रामाला वनवास, ती योग्य वेळ नव्हती महाराज, ती काय योग्य वेळ नव्हती. समयो जाना भलते नाना भलते ते, समयासी सादर व्हावे. निश्चित पद्धतीने माणसाने समय जाणून घेतला पाहिजे की कोणत्या वेळेला काय बोलावं. जगद्गुरु तुकोबारायांनी याकरता एक दृष्टांत दिला. महाराज म्हणतात, मांडवाच्या दारी आणिला म्हातारा. खूप सुंदर दृष्टांत आपल्या सर्वांना माहिती आहे. एक म्हातारी बाबा होते आणि ते विक्षिप्त बोलायचे, वेगळंच त्या ठिकाणी बोलायचे. काही गोंधळ त्या ठिकाणी होऊन आणि म्हणून विक्षिप्त बोलायचे. ते बोलले की त्या ठिकाणी गोंधळ तयार व्हायचा. आणि म्हणून लग्न समारंभ जमलेला आहे, घरचे म्हटले की बाबांना लग्नाला नेऊन जमणार, बाबांना जर लग्नाला नेलं तर लग्न होऊ शकत नाही, वेगळंच काहीतरी त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून त्यांना काही लग्नाला न्यायला नको म्हटले. परंतु बाबा कशाचे ऐकतात महाराज, ते सर्वांच्या आधी गाडीत पुढे जाऊन बसले आणि लग्नाला त्या ठिकाणी आता नाविलाज झाला महाराज. कधी कधी माणसाचा नाविलाज होतो, त्याला धर्मसंकट म्हणतात. काहीच बोलता येत नाही, कधी कधी कितीही कळत असू द्या तुम्हाला, काहीच बोलता येत नाही. तशा पद्धतीने बाबांना घेऊन त्या ठिकाणी लग्नामध्ये गेले. बाबा त्या ठिकाणी मांडवाच्या दारामध्ये बसलेले आहेत. एक विक्षिप्त अशा पद्धतीचं बोलणं बाबांचं सुरू झालेलं आहे. काही बोलायचे महाराज, कोणता पाहुणा आला का काही बोलायचे. माणसाने कुठे काय बोलावं, मी सांगतोय ना, काय बोलावं याचंही समज माणसाला असला पाहिजे. आणि म्हणून ते बाबा काही बोलायचे. आणि म्हणून त्यातला एक पाहुणा म्हटला, म्हातारा आणखी चचला नाही का? म्हणजे चचला नाही का म्हणजे काही काही भागामध्ये मेला नाही का, आणखी गेला. ते बाबाने ऐकलं महाराज. ऐकायला कमी असू द्या, परंतु जे ऐकायचं ते बरोबर ऐकू. हां, तुम्हाला चांगले मना आलं होता, म्हणजे चांगले अनुभव दिसतात. हां, चांगलं ऐकू आलं महाराज बाबाला. बाबा म्हटले, मला म्हटलं काय? ते म्हटले, नाही 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 म्हणजे तुम्ही आणखी जेवण केलं नाही का, असं मी म्हटलो. शब्द फिरवता आला पाहिजे ना माणसाला, फिरवता आला पाहिजे. हा म्हणता तुम्ही, शब्द फिरवायचा नाही महाराज. शब्द फिरवण्यामध्ये तो पटाईत होता. तो म्हटला, बाबा चचले म्हणजे जेवले नाही का, असं मी विचारित होतो. बाबा म्हटले, आधी नवरदेवाचा बाप चच, मग नवरदेवाची आई चच, मग नवरीचा बाप चच, नंतर नवरीची आई चच. माझं काय चचलो तर चचलो, नाही तर तसाच घरी गेलो, असं होऊ शकतं. समयो जाना, काय बोलावं हे माणसाला कळलं पाहिजे, कधी बोलावं हे कळलं पाहिजे. कैकेयीने कुणाचं ऐकावं, कधी ऐकावं लक्षामध्ये घेतलं नाही. पुढे रामायण घडलं. अनेकांचे कानी गुणदोष म्हणा नाही. दुसरा सांगतोय म्हणून कुणाविषयी मनात दोष आणायचा नाही, आणि दुसरा सांगतोय म्हणून कुणाविषयी मनामध्ये गुण आणायचा नाही. स्वतः अनुभव घ्यायचा त्या व्यक्तीचा. निश्चित पद्धतीने आमचे गुरुवर्य महाराज आहेत डोंगरगणला, शास्त्रीजी महाराज आपल्या सर्वांना परिचित आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर डंका आहे. महाराज खूप कडक आहेत, महाराज खूप कडक आहेत. गायनाचार्य असले तरी आधीच अटेन्शन, मृदंगाचार्य आधीच अटेन्शन, सिस्टीमवाले सुद्धा अटेन्शन, महेंद्रदादा सुद्धा आधी अटेन्शन असतात. किती जरी नाही म्हणत असले तरी त्यांना टेन्शन येतं. हां, परंतु मला असं वाटतं तुम्ही जर त्यांच्या जवळ गेले आणि निश्चित पद्धतीने महाराजांची संगती केली तर असं लक्षात येतं की कोणत्याही पद्धतीचा कडकपणा त्यांच्या जीवनामध्ये नाही. कुणी सांगतंय म्हणून ते कडक आहेत, कुणी सांगतंय म्हणून आपण त्यांच्यावरती दोष घालायचे नाहीत. अनेक जण महाराज आपल्याला बोलायचं आहे ना, आपण फक्त आपल्यापुरतं बोलावं. मला असं वाटतं ज्या व्यक्तींचं काहीच माहिती नाही त्यांच्याविषयी बोलू. त्यातली तर संतांच्या बाबतीत तर अजिबात खोलामध्ये जाण्याची अजिबात आपल्याला गरज, कारण त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन भगवान परमात्म्याकरता वाहिलेलं असतं. उगाचच दोष घेतात महाराज माणसं, उगाचच ते असे ते तसे. अरे बोलण्याकरता इथे खूप आहे, इथे बोला. इथे काय तुम्हाला प्रपंचात एकमेकांवरती शिंतोडा उडवायचा उडवा, परंतु जे ब्रह्मचारी आहेत, जे संन्यासी आहेत, अशा व्यक्तींवरती बोलण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. अनेकांचे कानी गुणदोष म्हणा, आणि मनात सुद्धा तशा पद्धतीचे गुणदोष आपण आणू नये. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, असं जर जीवनामध्ये तुम्ही मी आपण सर्वांनी केलं तर निश्चित पद्धतीने तुम्हाला मला भगवंताची प्राप्ती ही होईल. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, हा जर तुम्हाला उपाय कमी वाटत असेल तर आणखी एक उपाय सांगतो, तो म्हणजे अभंगाच्या
मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. सर्वांनी वाजवा, मागची वाजवीत नाही टाळ्या. टाळ्या वाजवा सर्वांनी. खूप सुंदर. ते काय रोज येणार आहेत का आपल्याकडे? एवढे स्वस्त नाहीत ते. आणून पहा मग लक्षात येईल. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. खूप सुंदर पद्धतीने महाराजांनी एक दोन चाली मिक्स केल्या. मला असं वाटतं ज्यांच्या लक्षात आलं त्यांच्या लक्षात आलं. काहींना उगाच वाटलं असेल काय एवढ्या थंडीचे हातपाय ताणून घेतात ते, हे की नाही. त्यातली गोडी असावी लागते की नाही. आणि म्हणून आपण नेहमी कीर्तनाला येतो. निश्चित आपण सर्वांनी नेहमी येऊन 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 यातली गोडी घेतली पाहिजे. बाहेरची गोडी तर रोजच घेतो आपण. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. महाराज म्हणतात तुम्हाला शरण जायचं तर कोणाला शरण जा? संतांना शरण जा. संतांची पायी हा माझा विश्वास. विश्वास ठेवण्यास पात्र अशा पद्धतीचे चरण या जगामध्ये फक्त संतांचे आहेत. अन्यत्र चरण जे आहेत ते विश्वास ठेवण्यास पात्र नाहीत महाराज. हे जगात विश्वास ठेवण्यास पात्र अशा पद्धतीचा कोणी माणूस तुम्हाला आजपर्यंत भेटलेला आहे? तुमच्या समोर तुमचं ऐकून घेतात, गोड गोड बोलून सुंदर पद्धतीने तुमच्या मनातलं काढून घेतात आणि तुम्ही एकदा गेले म्हणजे मग त्यांचं सुंदर पद्धतीने दळण त्या ठिकाणी खूप बारीक दळतात महाराज, खूप बारीक दळतात. आणि म्हणून आपण सर्वांनी शरण जायचं तर कोणाला जायचं? संतांना शरण जायचं. संतांच्या चरणा करी मस्तक ठेंगणा. माणसं कुठेही वागतात महाराज, कुठेही कुणाच्याही पाया पडू नका. मी मागेही सांगितलं आपण आपलं हे उत्कृष्ट मस्तक, हे मस्तक कसं आहे? उत्कृष्ट आहेत महाराज. ज्यांच्या चरणावरती ठेवायचं ते चरण आधी तपासून घेतले पाहिजे. 2 तास खूप छान बोलतात परंतु बाकी 22 तास काय करतात याचा निश्चित अभ्यास असला पाहिजे. हो. आणि म्हणून आपण सर्वांनी चरण तपासून घेतले पाहिजे. जसं आपण मातीचं मडकं घेतो बाजारात, वाजून घेतो की नाही? चांगलं वाजलं तर घेतो, बदबद वाजलं तर आपण म्हणतो हे काय बरोबर नाही. तशा पद्धतीने श्रीगुरु करत असताना, गुरु महाराज करत असताना ज्यांच्याकडे अध्ययन करायचं किंवा ज्यांचं दर्शन घ्यायचं, कमीत कमी ज्यांच्या पाया पडायचं त्यांचे पाय पाहिले पाहिजे. आणि म्हणून मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. चरण त्यांचेच चांगले असतात ज्यांचं आचरण चांगलं असतं. ज्यांचं आचरण चांगलं नसतं त्यांचे चरण चांगले नसतात. आपल्या सर्वांना रामायणातील प्रसंग माहिती आहे. भगवान श्रीरामचंद्र आणि सीतामाता निवांत क्षणी बसलेली असताना पहा, महिलांच्या मनामध्ये कधी काय येईल सांगता येत नाही. सीतामाता म्हणते भगवान श्रीरामचंद्र तुमचे चरण चांगले आहे की माझे चरण चांगले आहे? म्हणजे तुमचे पाय चांगले की माझे पाय? आता भगवान परमात्मा असं म्हणू शकत नाहीत की माझे पाय चांगले. ते भगवंत असून जर त्यांच्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत नाही तर तुम्ही मी आपण सर्वजण तर अजिबात जाऊ शकत. त्यांची सुद्धा तेवढी भूमिका झाली नाही की माझे चरण चांगले म्हणण्याची. आणि म्हणून मध्यस्थी म्हणून लक्ष्मण भैयाला त्या ठिकाणी बोलवलं. लक्ष्मण भैयाला त्या ठिकाणी बोलवलं गेलं. विचारलं की कोणते चरण चांगले आहेत, कोणते चरण अच्छे आहे. त्यावेळेला लक्ष्मण भैया सांगतात ये चरण से आचरण अच्छे. या चरणांपेक्षा ज्यांचं आचरण असतं ते चरण कसे असतात? खूप सुंदर असतात. आणि म्हणून मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. जगद्गुरु तुकोबा म्हणतात जर संतांना शरण गेलं तर निश्चित भगवंत प्राप्त होईल. तुम्ही संतांना शरण गेलं पाहिजे.
महाराजांनी आत्तापर्यंत तुम्हाला मला आपल्या सर्वांना 4 पर्याय सांगितलेत भगवत प्राप्तीचे. महाराजांनी आणखी एक पर्याय सांगितला अभंगाच्या 5व्या चरणात. वेची देवचा वेचिते वचन जरी आहे समाधान. आता तुम्हाला टाळ्या वाजवा हे सांगण्याची अजिबात गरज राहिलेली नाही. वेचिते वचन जेणे राहे समाधान, समाधान होईल अशा पद्धतीची चाल महाराजांनी या ठिकाणी गायली. वेचिते वचन, माणसाने असं गावं, माणसाने असं बोलावं की समोरच्याच्या अंतःकरणामध्ये समाधान प्राप्त झालं पाहिजे. सत्यम्ब्रियात प्रियम्ब्रियात, गोड बोलावं आणि खरं बोलावं. शास्त्र सांगतं गोड बोला खरं बोला. तुम्ही मला सांगा गोड हे खरं असतं का? गोड हे कधी खरं असू शकतं का? त्याला आपण काय म्हणतो? कटू सत्य आपण असं म्हणतो. खरं जर बोललं तर ते गोड कशाचं महाराज? आणि म्हणून गोडही बोलता आलं पाहिजे, खरंही बोलता आलं पाहिजे. काही माणसं फार समन्वयवादी असतात, ते कधीही त्या ठिकाणी वाद होऊ देत नाही. कितीही वाद होऊ द्या, ते जर त्या ठिकाणी उभे राहिले तर ते निश्चित पद्धतीने संपूर्ण समन्वय करतात. मला असं वाटतंय त्याने दोघांच्याही अंतःकरणाला काय प्राप्त होतं? समाधान प्राप्त होतं. माऊली म्हणतात तैसे साच्यानी मवाळ मितल्यानी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृताची वाणी असली पाहिजे. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, वाणी देह देवाचे कारणे. सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं कसं बोलावं. मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी असली पाहिजे. माणसाच्या मुखामध्ये काय असली पाहिजे? साखर असली पाहिजे. माणसं फार कटू बोलतात. मुलाचं नाव ज्ञानेश्वर ठेवतात. काय ठेवतात? आणि त्याला म्हणताना काय म्हणतात? अय ज्ञान्या. हे तो खालचा स्वर झाला, अगदी खालच्या स्वरात मी म्हटलो, परंतु ज्ञान्या म्हणून तुकाराम नाव ठेवतात. परंतु काय म्हणतात? अय फार वरच्या स्वरात असतं. काळी एक काळी दोन नाही, तांबडी चार, पांढरी नाही, पेटीतले स्वर नसतात, फार उंच म्हणतात. ए ज्ञान्या, ए तुक्या. मला असं वाटतं हे नावं ठेवण्याची अजिबात गरज. ते माऊली ज्ञानोबा यांचं नाव आहे, ते जगद्गुरु तुकोबा यांचं नाव आहे. बोलायचं असेल तर कसं बोला? गोड बोला. मुखी अमृताची वाणी म्हणजे वेचिते वचन जेणे राहे समाधान. महाराज म्हणतात समोरच्याच्या अंतःकरणात समाधान होईल असं बोलावं. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बोलले तर तुम्हाला मला भगवंत प्राप्त होऊ शकतो. 5वा उपाय, 4था उपाय मला असं वाटतं या ठिकाणी झाला. आणि शेवटचा 5वा उपाय महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या 6व्या चरणामध्ये सांगितलं. तुका म्हणे फार, 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 तुका म्हणे फार.
सुलभ उपमतरी हा सुलभ हा तरी हा तरी
विठोबा रखुमा तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाव प्रस्तुत अभंगावरती आपल्या नियोजित वेळेमध्ये बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतात की तुम्ही फार नाही झाला तरी थोडा तरी परोपकार केला पाहिजे. दृष्टांत सांगण्यासारखे आहेत, परंतु वेळ झालेली असल्यामुळे या ठिकाणी आपण थांबत आहोत. चालू असणारा आपला हा एकादशीचा भव्य एक दिवसीय कीर्तन महोत्सव सुंदर अशा पद्धतीचं नियोजन आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी होत असतं. संत सेवाधाम वारकरी गुरुकुल ससेगानले वस्ती वांबोरी, मला असं वाटतं ही वस्ती नाही. मला अनेक जण फोन करून विचारतात, महाराज वस्ती म्हणजे नेमकं केवढी आहे? मी म्हटलं तुम्ही या निश्चित तुमच्या गावापेक्षा मोठीच आहे. आणि म्हणून सुंदर अशा पद्धतीने ससेगानले वस्ती पंचकृषी सुंदर सर्वांचं सहकार्य. आता एवढे हा बाहेर कीर्तनाला दूरवरती गेल्यानंतर मोठे नियोजन असल्यानंतर सुद्धा गळ्यात घातले जात नाहीत, परंतु काय प्रेम या सर्व मंडळींचं आहे मलाही माहिती नाही. आता तुका म्हणे फार थोडा तरी, परंतु मला असं वाटते थोडा पण त्यांनी शिल्लक ठेवला नाही. एवढा परोपकार माझ्यावरती या ठिकाणी केलेला आहे. या सर्वांच्या गुणातून मुक्त होण्याकरिता कधी संधी प्राप्त होईल भगवान परमात्म्याला माहिती आहे. कारण कसं असतं, हे ओझं सोपं नसतं. मला मोठं होणं सोपं असतं, परंतु मोठेपणा टिकवणं हे सोपं नसतं. कारण लोक हे डोळ्यात तेल घालून कशी चूक होईल याकडेच लक्ष देत असतात. परंतु निश्चित आपण सर्वजण आपला मुलगा म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. जरी थोडंफार चुकलं तर निश्चित येऊन भेटून सांगितलं पाहिजे, महाराज या ठिकाणी तुम्ही थांबलं पाहिजे. तर म्हणून आपल्या सर्वांच्या चरणी ही प्रार्थना आहे. आपल्या सर्वांचं हे प्रेम महेश भाऊंनी सुंदर अशा पद्धतीने फराळाचं नियोजन केलं. आपल्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ जयराम भाऊ आवटे असतील, बापू भाऊ असतील, मुकुलचा संपूर्ण विजू असतील, सर्वजण गणेश महाराज आहेत, त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. हे संपूर्ण मंडळी एवढे आपल्या संस्थेला जोडले गेलेले आहेत की पुढची एकादश मला असं वाटतं पुढची एकादशी त्यांनी घेतली, त्याही पुढची एकादशी घेतली. त्यांना म्हटलं अहो आमच्याकडे थोड्याशा पंक्ती द्या, नाहीतर सर्वजण 12च्या 12 एकादशी मोकल हळणीच व्हायच्या, असं नको व्हायला. म्हटलं 1-2 आम्हाला तरी शिल्लक ठेवा. आणि म्हणून सर्वांचं सहकार्य एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ,
जमेल हे एकट्याचं काम नसतं महाराज. आणि हे माझं एकट्याचं काम चालू नाही, या ठिकाणी हे संपूर्ण विद्यार्थी उभे आहेत. डोंगरगणला जसे आम्ही शिकत होतो तशा पद्धतीने हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी राहतात. तुम्ही सर्वजण स्वेटर घालून बसले, कानटोप्या घालून बसले, परंतु विद्यार्थी तसेच उभे आहेत, हे की नाही. हे एवढं सोपं नसतं, हे प्राप्त करणं एवढं सोपं नाही. आता सकाळी थंडीमुळे आम्ही उठवत नाहीत, परंतु तरी उठल्यानंतर 2 तास प्रॅक्टिस करायचीच आहे, अभंग पाठ करायचाच आहे, श्लोक पाठ करायचंच आहे. तसं काही त्या ठिकाणी सुट्टी दिली जात नाही. कोणी किती जवळचा असला, कोणी किती लांबचा असला, तरी गुरुवर्य महाराज सांगतात आपल्यामुळे त्यांचे दिवस वाया जाऊ नयेत. आणि म्हणून 2-4 वर्षामध्ये नकुल महाराजांचं महाराष्ट्रभर नाव झालं. रणजित महाराज आहेत, आमचे योगेश महाराज आहेत, सर्व विद्यार्थ्यांचे क्लास घेतात. माझ्या धावपळीमुळे जरी मागे पुढे झालं तर योगेश क्लासला त्या ठिकाणी खूप जबरदस्त आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्याची कला आहे, सर्व त्या ठिकाणी सुंदर आहे. टाळ्या वाजवा रणजित महाराजांनी टाळ्या वाजवल्या. सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत. तुमचं नाव घेतलं होतं मी आधीच. आणि म्हणून योगेश महाराज आहेत, विनेकरी महाराजही आहेत, आमचे निर्भय महाराज आहेत. निर्भय असेल, योगेश असेल, रणजित असेल, नकुल असेल, आमच्या संस्थेतले मोठे गौरव ढमढेरे असेल, सूरज तुपे असतील, या सर्व विद्यार्थ्यांचं फार मोठं सहकार्य असतं. कारण हे विद्यार्थ्यांना दवाखान्यात घेऊन पडायचं, हे आजारी पडल्यानंतर सर्व पाहायचं, मोठ्या मुलांचं सर्व सहकार्य आहे, घरच्यांचं फार मोठं त्या ठिकाणी आईवडिलांचं सर्वांचं सहकार्य आहे. आणि म्हणून सेवा या ठिकाणी चालू आहे. सुंदर आपला 1 दिवसीय या ठिकाणी नामसंकीर्तन सोहळा होत आहे. एकादशीला आणि गणपती बाप्पांच्या त्या ठिकाणी चतुर्थीला आपल्या परिसराचं वैभव आहे, भाग्य आहे. मला असं वाटतं एवढी थंडी असून एवढे लोक उपस्थित होतील असं काही आम्हाला वाटलं नव्हतं. आम्ही म्हटलं की रोजच्यापेक्षा कमी त्या ठिकाणी साबुदाणा घातला पाहिजे, परंतु यांनी काय ऐकलं नाही, रोजच्यापेक्षा 10 किलो जास्त घातला. मला असं वाटतं त्या 10 किलोला न्याय देण्यासाठी सुंदर पद्धतीची उपस्थिती या ठिकाणी वांबुरीहूनही आमचे भाऊ काळी आणि सर्व मित्रपरिवार, अखंड हिंदू समाजचे सर्व हिंदू बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद. पोपट भाऊ आहेत, सोमनाथ भाऊ प्रत्येक एकादशीला उपस्थित होतात. सर्व मंडळी, एखाद्याचं नाव राहील परंतु सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सर्वांना नावाची अपेक्षा नाही, हेही मला माहिती आहे, कारण सप्ताह किंवा आपला हा संस्थेचा कार्यक्रम आपला 1 दिवसीय सर्वांचाच आहे. आणि म्हणून आपली सर्वांची उपस्थिती आहे. आज ज्यांच्यामुळे कीर्तनाला रंग प्राप्त झाला असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य शुभम महाराज बनकर महाराजांकरता जोरदार टाळ्या आपण सर्वांनी वाजवा. आपल्या जिल्ह्याचं, आपल्या परिसराचं वैभव आहेत. तशाच पद्धतीने गायनाचार्य गणेशजी महाराज गीते यांच्याही करता आपण सर्वांनी सुंदर टाळी वाजवली पाहिजे. आपल्या परिसराचं वैभव सचिनजी महाराज यांच्याही करता सुंदर टाळी आपण वाजवा. तशाच पद्धतीने गणेश महाराज आहेत. शुभम महाराजांचा मृदंग आपण ऐकला. सुंदर आपल्या परिसराचं वैभव आहे, आपल्या परिसराचं भाग्य आहे. काही काही गावात वाजवायलाच नाही महाराज कोणी, परंतु आपल्याकडे वेटिंगला असतात, कोणी वाजवायचं. परंतु सुंदर एखाद्याने नाही वाजवलं तर कोणी या ठिकाणी नाराज होत नाही, नाहीतर बाहेर फार डोक्याला त्रास होतो. याने वाजवलं नाही, त्याने वाजवलं, परंतु इकडे येतच नाही. सर्व विद्यार्थी एकमेकावरती प्रेम करतात. आणि म्हणून शुभम महाराज आहेत, नकुल महाराज, सर्वजण आहेत. सर्वात महत्त्वाचं हे सर्व वाजवायला जे कारणीभूत आहेत ते महेंद्र बाहुबली. मी म्हणत असतो नेहमी की राज्यात म्हणजे ते फक्त बोलाय बरं का, नाहीतर काही जण म्हणतील हे महाराज लोक उठसूट भाजपचा प्रचार करतात, आहे की नाही. अशोक भाऊ तसं काही नाही, आहे की राज्यात राज्यात नरेंद्र आहे सध्या. राज्यात कोण आहे? देवेंद्र. देशात नरेंद्र. सिस्टीम म्हणजे आमचे महेंद्र. खूप सुंदर रोज महाराज लोक त्यांचं वर्णन करतात, त्यांनाही धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं आपलं हे कीर्तन यूट्यूबला जाणार आहे, ते माझा कीर्तनकार या यूट्यूब चॅनलचे आदरणीय उमेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. उमेश दादांना सुद्धा मनापासून धन्यवाद. महाराष्ट्रातील प्रसिद्ध त्यांचा यूट्यूब चॅनल आहे माझा कीर्तनकार. जसं ABP माझा तसा कीर्तनकार माझा. खूप सुंदर. जसं TV वरती न्यूज येतात तसंच कीर्तनसुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रभर होतं. आणि म्हणून त्यांचंही सहकार्य आहे, त्यांनाही धन्यवाद. आमचे शिकारी भैया त्यांनाही धन्यवाद. आपण सर्व देव श्रोतृवृंद प्रत्येक एकादशीला आपलं सहकार्य या ठिकाणी आहेच. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित आहे, कोणाचं नाव घेत नाही. सर्वांना धन्यवाद. वेळ झालेली आहे, कार्यक्रम या ठिकाणी संपला. विठ्ठल जय जय विठ्ठल.